त्यांचं आम्ही विचारविनिमय त्यांच्याशी केला, चर्चा केली, परंतु त्या चर्चेअंती निर्णय काही झालेला नव्हता आणि त्यामुळे त्यांनी आज सकाळपासून संपाची भूमिका स्वीकारली होती. आझाद मैदानावर ते सगळे आमचे ट्रान्सपोर्ट खात्याचे म्हणजे ट्रान्सपोर्टचे सर्व लोक ही जमा झाले होते आणि त्यानंतर दुपारी परत परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर चर्चा केली, काल मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली आणि चर्चेअंती असा निर्णय झाला की अधिवेशन संपल्यानंतर ह्या ट्रान्सपोर्टच्या सर्व लोकांना वेळ देऊन त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर चांगल्या प्रकारच्या राज्य शासनानं एक विचारविनिमय करून निर्णय घ्यावा, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त सुविधा शासनाच्या माध्यमातून मिळू शकेल. आणि आम्ही असं त्यांना आवाहन केलं होतं की आखाती देशामध्ये चाललेलं जे युद्धाचं सावट आहे आणि त्यामुळे ट्रान्सपोर्टवर त्याचा जास्त परिणाम झालेला आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत, त्या परीक्षेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिवहन मंत्री म्हणून माझी आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना जे आवाहन केलं त्याला मान देऊन त्यांनी आज संप मागे घेतला असल्याचं आत्ताच सांगितलेलं आहे. आणि तिकडनं काही विजय यादव नावाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी मला दूरध्वनीवरून ही माहिती दिली. त्यामुळे आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचं राज्य शासनाच्या वतीनं धन्यवाद मानतो. आणि त्याचबरोबर अधिवेशन संपल्याबरोबर ह्या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये निश्चितपणे त्यांच्या सगळ्या मागण्यांचा सकारात्मक आम्ही विचार करू. राज्यामध्ये 45,000 कोटीचे फाईन मारला तर काय माफ होणार आहे की कसं? नाही, अशा प्रकारे कुठलाही काही निर्णय झालेला नाही, परंतु शासनानं काही निर्णय घेतलेले आहे आणि तो निर्णय आम्हाला सुद्धा ज्या ज्या काही ठिकाणी योग्य निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं क्रमप्राप्त आहे. बघा, ई चलनाच्या माध्यमातून काही शासन आपला महसूल वाढवत नाहीये. ह्या ट्रान्सपोर्टरना किंवा त्या गाड्या चालवत असलेल्या ड्रायव्हरना कुठेतरी शिस्त लागावी ह्यासाठी ही ई चलनाची प्रक्रिया तत्कालीन सरकारनं चालू केली होती. परंतु काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा अपव्यय झाला असल्याच्या त्यांच्या त्या तक्रारी आहेत, त्यांच्या तक्रारीचं निराकरण केलं जाईल आणि निश्चितपणे चांगला सकारात्मक तोडगा काढला जाईल. सर, हिंदी में बता दीजिए कि आपके विभाग से क्या कुछ आज निर्णय जो है लिया गया है? पिछले कई दिनों से राज्य के जो भी ट्रांसपोर्टर है उन्होंने स्ट्राइक पुकारने का आह्वान किया था ट्रांसपोर्टर को और आज उन्होंने स्ट्राइक भी ले लिया. हमने बहुत दिनों से उनके साथ चर्चा की थी, मगर चर्चा करने के बावजूद कोई निर्णय नहीं हुआ था. कल राज्य के मुख्यमंत्री और आज उप मुख्यमंत्री जी से मैंने बात करके एक सकारात्मक निर्णय लेने का आह्वान किया था, क्योंकि ये जो डिसीजन है ये होम डिपार्टमेंट और ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट का जॉइंटली निर्णय है, क्योंकि ई चलन के बारे में उनका बहुत सारा विरोध था. तो हमने इसके ऊपर अभी चर्चा की है और उनको आह्वान किया है कि ये जो हमारा अधिवेशन है 24 तारीख तक चलेगा, उसके बाद में उनके साथ बैठ के सकारात्मक एक निर्णय राज्य शासन लेंगे और राज्य शासन और ट्रांसपोर्टर एसोसिएशन के साथ मिल के हुए हम एक अच्छा निर्णय लेंगे ताकि उनको उसका फायदा हो सके. शिवसेना कार्यकर्ताओं को मौका देने वाली पार्टी है, ज्योति वाघमारे को मौका दिया गया, इससे ये सुनिश्चित होती है और कई सारे जो वरिष्ठ नेता हैं वो भी नाराज है इस बात को लेकर. नहीं, देखिए, शिवसेना पार्टी में नाराजगी कुछ नहीं होती है और देखिए हमेशा एकनाथ शिंदे साहब ने काम करने वाले कार्यकर्ताओं को मान सम्मान दिया है. किसी भी इंसान को जिसने पार्टी को बड़ा किया, पार्टी के प्रति उनका जो प्यार है वो प्यार कार्यकर्ता ने अगर काम करने के रूप में अगर दिखाया तो उनको अच्छा स्थान देने की भूमिका एकनाथ शिंदे साहब की थी. ज्योतिताई वाघमारे बहुत ही अच्छी महिला है, डॉक्टर है, पीएचडी उन्होंने की हुई है, बहुत अच्छा उनका भाषण में और कोई भी अगर जगह पे वो जाएंगे तो लोगों के बीच में रहने के बाद बहुत ही अच्छा वो अपने विचार वहाँ पे व्यक्त करती है. ऐसे एक महिला है और लाडली बहनों का लाडला भाई का एक रूप आज शिंदे साहब ने दिखाया और एक अच्छी राज्यसभा का सदस्य के तौर पे वो जीत के जाएगी और भविष्य में अच्छा काम दिल्ली में शिवसेना के पार्टी की करेगी. सर, एक अंतिम सवाल मेरा, नीतीश कुमार जो है राज्यसभा जा रहे हैं, तेजस्वी यादव जो नेता प्रतिपक्ष है वो ये कह रहे हैं कि महाराष्ट्र पैटर्न बिहार में जो है वो बीजेपी ने दिखाया है. जिस तरीके से शिंदे साहब की राजनीतिक करियर को खत्म करने का प्रयास किया गया था, ठीक उसी प्रकार
प्रकार से नीतीश कुमार को राज्यसभा देखिए, भेजना उसकी मुझे ऐसा शुरुआत लगता है कि उन्होंने अपना बिहार राज्य देखना चाहिए। बिहार राज्य अच्छा कैसे डेवलप हो, बिहार राज्य में लोगों को रोजगार कैसे मिले, लोग जैसे युवा लोगों के लिए और भी कुछ अच्छा काम करने की उन्होंने कोशिश करनी चाहिए। उन्होंने महाराष्ट्र की तरफ ध्यान नहीं देना चाहिए। खासकर आपको मैं बताता हूँ कि 3 साल पहले राज्य के मुख्यमंत्री के तौर पे एकनाथ शिंदे साहब ने काम किया था और देखिए, इंफ्रास्ट्रक्चर हो या लाडली बहनों की योजना हो या बहुत सारी योजना है उनके कार्यकाल में हुई है। भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओं ने और खासकर आदरणीय मोदी जी और आदरणीय अमित भाई शाह के माध्यम से उन्होंने वो कुर्सी संभाली थी। और आज भी हमारे सिर्फ 60 विधायक होने के बावजूद भी उप मुख्यमंत्री के तौर पे और 9 मंत्री पद उन्होंने हमारे जैसे कार्यकर्ताओं को दिया। तो भारतीय जनता पार्टी का वरिष्ठ नेताओं को एकनाथ शिंदे साहब के प्रति प्यार है और हमेशा भविष्य में भी ऐसा ही प्यार कायम रखेंगे। और महाराष्ट्र के जो भी विचार है, जड़न घड़न है, उसमें एकनाथ शिंदे साहब का विचार लेते हुए ही भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता आके काम करते हैं। इसलिए मेरा यही कहना है कि उन्होंने अपना राज्य संभालना चाहिए। हमारे राज्य में हम सक्षम हैं। ठीक आहे, थँक्यू. ज्योती गायकवाडांना राज्यसभेची उमेदवारी दिली. झालं ना बोलतो. काही मोठे नेते नाराज झालेले आहेत. नाही, आमच्या पक्षामध्ये नाराजी वगैरे काही नसते. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की त्या पक्षाचं काम करणारा कार्यकर्ता, त्या पक्षामध्ये शिवसेना ह्या संघटनेला मोठं करण्याचा, उभारी आणण्याचं काम करणाऱ्या या कार्यकर्त्याला स्थान दिलं जातं. ज्योतिताई वाघमारे अतिशय उच्च शिक्षित आहे, PhD त्यांनी केलेली आहे, भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे, अनेक भाषणं त्यांनी गाजवलेली आहे. अशा आमच्या एका महिला भगिनीला एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण म्हणून राज्यसभेमध्ये पाठवण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे अनेक लोक नाराज नाही, बल्कि अनेक लोक हे फार समाधानी आहे, आनंदी आहे की एका चांगल्या महिलेला एकनाथ शिंदे साहेबांनी उमेदवारी दिली. नाराजांचं असं मत आहे, राज्यसभेत संजय मंत्रिमंडळ विस्तार करून सोडत